श्री गुरुचरित्र अध्याय 35. श्री गणेशाय नमः. नामधारक सिद्धासी विनवितसे परियेसा, रुद्राध्याय विस्तारसी दंपती ते सांगितला. सिद्ध मने एकताता, अपूर्व असे पुढे कथा, तेची जाना प्रतिव्रता, श्री गुरु ते विनवित. कर जोडून श्री गुरुसी, विनवितसे भक्तीसी, आम्हागती पुढे कैसी, कवने परी असावे. या कारणे आपणासी एखादा मंत्र उपदेशी, जेने राहे जीवासी, चरणस्मरण सनातन. श्री गुरु म्हणती तियेसी, श्रियांते काय मंत्र, पती भक्ती करावी हर्षी, मंत्र श्रियांते देऊ नये. देता उपदेश श्रियांसी, विघ्न असे मंत्रांसी, पूर्वी शुक्राचार्यासी, घडले असे परियेसा. श्री गुरु सांगती तियेसी, पूर्वकथा घडलीयेसी, युद्ध दैवदैत्यांसी, सदा होतसे अवधारी. दैत्य सैन्य पडे रणी, शुक्र जपे संजीवनी, समस्त सैन्य उठवूनी, पुनरपी पाठवी युद्धासी. ऐसे होता एके दिवशी, इंद्र गेला कैलासासी, सांगे स्थिती शिवासी, शुक्राचार्यांची मंत्र करणी. कोपोनिया ईश्वर, नंदीस सांगे उत्तर, जाऊनिया वेगवस्त्र, शुक्राचार्या धरुणी आनी. स्वामी वचन ऐकोनी, नंदी गेला ठाकोनी, शुक्र होता तपध्यानी, मुखे धरिला नंदीने. घेऊन गेला शिवापाशी, अकांत दैत्य दलासी, ईश्वरे ग्रासिले तयासी, अगस्त सिंधुपुरी देखा. ऐसा किती दिवसवरी, होता शुक्र शिवाचे उदरी, निघून गेला मूत्रद्वारी, विसर पडे शंकरासी. पूर्वी होते शुक्र नाव, ईश्वर उदरी झाला उद्भव, नाम पावला भार्गव, पुनरपी अमृत मंत्र जपे. इंद्रमणी विचारी, पुरोहितासी पाचारी, कैसा मंत्र शुक्र करी, अमृत संजीवनी दैत्यांसी. गुरु म्हणे इंद्रासी, यासी उपाव करावा ऐसी, षटकर्ण करिता मंत्रासी, सामर्थ्य न राहिल शुक्राचे. आपुला पुत्र कच असे, त्याते पाठवू विद्याभ्यासे, मंत्र शिकेल असे, ऐसा निर्धार केला देखा. कचा ते बृहस्पती, सांगतसे बुद्धीप्रती, नव जावे शुक्राप्रती, विद्यार्थी रूप धरुनिया. निरोप घेऊन पितयाचा आणि इंद्रादी समस्त देवांचा, शुक्राप्रती धाडिले कचा, विद्यार्थी रूप धरुनी. नमन करुणी साष्टांगी, उभा राहिला करुणांगणी, शुक्र पुसतसे वेगी, कवन कोठोनी आलासी. बोले आपण द्विजकुमार, ऐकेली तुझी कीर्ती थोर, विद्याभासीन मनोहर, मनोनी आलो सेवेसी. ऐसे करुणावचन देखा, विनवितसे कचनिका, जवळी उभी शुक्रकन्या, करुणे पितयासी विनवितसे. शुक्रासी मने देवयानी, ब्राह्मण बला दिसे नयनी, याते तुम्ही शिष्य करुणी, विद्याभ्यास सांगावा. कच सुंदर सुलक्षण, जैसा दिसे मदन, देव यानी करी चिंतन, ऐसा पती व्हावा मज. ऐसा विद्याभ्यास करिता, दैत्यकुळ दुःखिता, देवगण आले आता, कपट वेश म्हणती त्यासी. काळक्रमिता एके दिवशी, कचा ते पाठविले संविधासी, दैत्य जाती सायसी, समिदे निमित्त रानात. राणी जाऊनी कचासी, दैत्य मारिले द्वेषी, समिधा घेऊन या घरासी, दैत्य आपण येथे झाले. शुक्राचार्यांची कन्या, नाम तिचे देवयानी मनोनिया, पितयासी विनवी नमुनिया, कच न दिसे कोठे आना. कच आलिया वाचून, भोजन न करी आपण, ऐसे करीत असे निर्वाण, शुक्राचार्य चिंतित असे. ज्ञाने पाहे मानसी, मृत्यू झाला असे त्यासी, मंत्र जपुनी संजीवनीसी, त्वरित करासी आणिला. आणि होता बहुत दिवस, दैत्य करती अतिद्वेष, गेला होता वनास, पुनरपी वदिती तयासी. मागुती वाचेल म्हणून, चूर्ण करीती छेदोनी, दाही दिशा टाकोनी, आले करा पुनरपी. गेला दिवस अस्तमानी, पुसत असे देवयानी, कचन दिसे म्हणून, पितया ते विनवितसे. कन्येवरी ममत्व बहुत, म्हणून शुक्रज्ञा ते पाहत, चिन्ह विचिन्ह केले म्हणत, मंत्र जपला संजीवनी. ऐसे मंत्राचे सामर्थ्य, कच आला घरात्वरित, देवयानी संतोष करीत, पिता लिंगी कन्येसी. दैत्य शिष्य विचार करीती, काही केली न मरे मरती, गुरुकन्येसी असे प्रीती, म्हणून गुरु वाचवितो. ऐसी निगुती करुणी, आली एकादशी दिनी, कचा ते बाहेर नेऊनी, मारिले जहाले दैत्य शिष्य. पानक करती गुरुसी, त्यात मिळविती बद्य, स्निग्ध मिळवणी बहुवसी, शुक्र गुरुसी देतेसे झाले. मागुती पुसे देवयानी, पितया ते विनवनी, कचासी आणि मनोनी, रुदन करी आक्रोश. शुक्र पाहत असे ज्ञानी, न दिसे कच त्रिभुवनी, खेद करीत असे मनी, कन्या लोभे करून या. विचार करिता सर्वांठाई, दिसू लागला आपुले देही, संदेह पडला शुक्रासी पाही, कैसे करावे म्हणून. कन्येसी मने शुक्र देखा, कच नये आता ऐका, माझे उदरी असे निका, केवी काढू तयासी. कन्या मने पितयासी, समजता तू वाचविशी, आपला प्राण जाईल मनसी, अति आश्चर्य म्हणत असे. शुक्र मने देवयानी, मंत्र असे संजीवनी, मज वाचूनी नेने कोणी, माते कोण उठविल. न एके कन्या देवयानी, पित्याचे चरण धरुणी, विनवितसे कर जोडूनी, मंत्र आपणासी शिकवावा. कचासी तू मंत्र करी, मृत्यू येईल तुझ जरी, मंत्र करुणी तुम्हा जागृत करी, म्हणून चरणी लागली. शुक्र मने कन्येसी, मंत्र सांगू नये स्त्रियांसी, दोष असे परियेसी, वेदशास्त्रीय संख्यात.
पित्यासी म्हणे देवयानी सुखी असा मंत्र जपोनी तजिन आपला प्राण म्हणून आली मूर्छना तयवेळी. शुक्राची कन्येवरी प्रीती उठवून तिसी अलंगिती मंत्र तिसी सांगती संजीवनी अवधारा. कच आपुल्या पोटी होता तोही होय ऐकता मंत्र झाला षटकर्णता मग जपिला कचम निमित्ते. शुक्राचे पोटातून कच निघाला फुटोनी मंत्र जपोनी देवयानी पितया ते उठविले. 3 वेळा मंत्र जपता कच पाठ केला तत्वता संतोष करी मनी बहुता कार्य साधले मनोनी. शुक्राचार्यासी नमुनी कच विनवी कर जोडूनी दैत्यद्वेष मारती मनोनी निरोप द्यावा आपणासी. शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिदला संतोषिनी पालवधरी देवयानी आपला पती होई म्हणे. कच म्हणे एक बाळे गुरुकन्या भगिनी बोले तुवा अमुते वाचविले माता होसी निर्धारी. देवयानी कोपोनिया शाप दिदला तक्षणी तया वृता होय तुझी विद्या समस्त विसरसी तत्काळी. कच म्हणे तियसी वाया शापिल्या अम्मासी पुरुष होईल तुझयसी ब्रह्माकुळा व्यतिरिक्त. तुझा पिता ब्रह्मज्ञानी जाणे अमृत संजीवनी तुझ शिकविल्या गुणी पुढे मंत्र न चाले जाणं. स्त्रिया लागी पतिसेवा याची कारणे मंत्र न द्यावा व्रतोपवास करावा गुरुपुरुष निरोपाने. सावित्री विनवी श्रीगुरुसी व्रते आचरली बहुवसी तुझे वाक्य अम्मासी एखादे व्रत निरोपावे. श्री गुरुमंती तियसी सांगेन व्रत तुझयसी स्थिर होय अवयपनासी राज्य पावे तुझा पती. विशेष असे एक व्रत सोमवार महासुख ईश्वरार्चन करावे एक सकळाभिष्ट पाविजे. स्कंदपुराणीची कथा सर्वसाध्य एकता पूर्वकाळी आर्यवर्तका राजा एक अवधारा. चित्रवर्मा नाम त्यासी धर्मात्मा परियेसी धर्ममार्ग आचर्य हर्षी अधर्मिया ते शिक्षा करी. सहपत्न्या धर्म करीती पार्वती स्वरूपिणी तेज पाके सूर्यकिरणी अतिलावण्य स्वरूपी. असता राजा सभेसी द्विजयक परियेसी भय न धरिता वाक्यासी बोलता झाला अवधारा. एक राजा माझे वचन कन्या लक्षण सांगेन 14वे वर्षी विद्वापन होय तुझ्या कन्येसी. ऐसे सांगुनी ब्राह्मण निघून गेला तशन राजयाचे खोचे अंतकरण म्हणे ईश्वरा दिन सर्व. कन्या कळे रांजांगना सवे असती सखी जन बोलता ऐकले वचना 14 वर्षी विद्वव्य. याज्ञवल्क्याची पत्नी नाम तिचे असे मैत्रायनी घरात आली पवित्रिनी कन्या लागे चरणासी. सौभाग्य स्थिर अवयवपन उपाय सांगे दया करून चंचळ असे अंतकरण म्हणून चरणा लागली. विप्रश्री सांगे तियेसी सोमवार व्रत परियेसी पूजा करावी शिवासी उपवासेनी अवधारी. गौरी हर पूजा करिता समस्त दुरिते जाती परता एकोणी सीमंतनी त्वरिता अंगीकारले व्रत देखा. सोमवारीची या व्रता आचार्य सीमंतनी त्वरिता पिता देखोनी चिंतित विवाहा योग्य म्हणून. विचारावयास्य मंत्रयासी पाठविता झाला राष्ट्रांशी दमयंतिनी नीळवंशी इंद्रसेन कुमारक. चंद्रागदवर जैसा जैसा चंद्र तेज प्रभा बोलावनी ते दवा कन्या दिदली संतोषे. पाठवणी केली सकळिका जावई ठेविला कौतुका कन्या स्नेह अनेका म्हणून राहावी राजपुत्रा. राजपुत्र शशुरालयी स्त्रिया प्रेमे अतिस्नेही काळक्रमिता एके समयी जलक्रीडे निघाला. सवे निघाले लोक बहुत राजपुत्र नदीत विनोदे असे पोहत अतिहर्षे जलक्रीडा. पोहत राजकुमार देखा बुडाला मध्ये गंगोदका. आकांता झाली सकळिका काढा काढा म्हणता ती. सवे सैन्य लोक सकळ होते नावे करी प्रबळ उदकी पाहती तये वेळ न दिसे कुमार बुडाला. ऐकोनी राजा पडे धरणी मूर्छा येऊनी तशनी कन्या एकताच श्रवणी तेजू पाहे प्राण आपुला. ऐसे दुःखे प्रलापित सीमंतनी जाय त्वरित गंगा प्रवेश करीन म्हणत निघाली वेगे गंगेसी. पिता देखोनी नयनी धरावाया गेला धावनी कन्ये ते अलिंगोनी दुःख करी अत्यंत. राजकुमाराचे सेवक करू लागले बहुदुःख सांगो गेले पुत्रशोक इंद्रसेन रायासी. ऐकोनी इंद्रसेन दुःख करी अतिगहन भार्ये सहित निघून आला तया मृत्यूस्थळा. सीमंतनी म्हणे पितयासी प्राण त्यजीन पती सरसी काय उपयोग वैद्यव्याची उसती सकळ द्विजांसी. करावे सहगमन कैसी विप्र सांगती रायासी प्रेता वेगळे करू नये आता इसी ऐसे करणे. प्रेत सापडे तव राखणे ऐकोनिया द्विजवचन राजा कन्येसी विनवित. राजा म्हणे कन्येसी पुत्र नाही आमच्या वंशी. कन्या तू एका अम्मासी पुत्र म्हणून प्रतिपाळू. इतुके होता राजकुमार बुडाला होता गंगापूर. गेला जेथे पाताळ नगर वासुकी जेथे राज्य करी. नाग लोकाची नारी आल्या होत्या नदी तिरी. राजकुमार आला पुरी नदीत ताकी वाहत देखून या नाग कन्या काढिती संतोष करून या. अमृत शिंपित आणून या जागृत झाला राजकुमार. नागकन्या मिळून त्यासी घेऊन जाती तक्षकापाशी. विचित्र नगर परियेसी आश्चर्य पाहे राजकुमार. तक्षक पुसे कुमार कासी नाम कवन कवन वंशी. काय कारण आलासी कवन देशी वास तुझा. सांगे राजकुमार देखा आम्ही भूमंडळ नायका. नैषद राज्य दीपती एका नळ नामा पुण्यवंत लोकी. त्याचा पुत्र इंद्रसेन जन्म आमचा तयापासून चंद्रागद नाम आपला. गेलो होतो शशुरागृहा जलक्रीडा करावासी. गेलो होतो यमुनेसी विधिवशी आम्हासी बुडालो नदीत अवधारा.
वाहता आलो नदीत नागकन्या मज देखत घेऊन आल्या तुम्हापर्यंत दैव आपुले साफळ. करुणावचन ऐकोनी तक्षक बोले संतोषिनी नको भिऊ म्हणून धैर्य देत तयवेळी. शेष म्हणे कुमार बाळा तू दिसतोसी मन निर्मळा तुमचे घरी सर्व काळा कवन देव पूजितसा. ऐसे ऐकोनी राजकुमार हर्ष झाला निर्भर सांगतसे विस्तार आपुला देव शंकर देखा. पृथ्वी आपते जासी जो पूर्ण असे वायुकाराशी तैसा पूजितो शिवासी म्हणे राजकुमार देखा. ऐसे ऐकोनी वचन तक्षक संतोषला अतिगहन राजकुमारा लिंगोन तुष्टल तुष्टल म्हणतसे. तक्षक म्हणे तयवेळी तुझ देईन राज्य सकळी तुवा राहावे पाताळी अनंत भोगभोगी आता. राजकुमार विनवी तक्षकासी एक पुत्र आपण पित्यासी भार्याव वर्ष चतुर्दशी शिवपूजा करीत असे. आपण बुडालो नदीत माता पिता दुःख करीत पत्नी म्हणे पती मृत समस्त जीव त्याजतील. देखील तुमचे चरण आपण संतुष्ट झाले अंतकरण राखीला तुम्ही माझा प्राण दर्शन करवावे माता पिता. तक्षक झाला संतोषी नाना रत्नाभरणे त्यासी अमृत पाजवी बहुवसी आणि कदे तिसरी इतके देवनी कुमारासी. तक्षक म्हणे परियसी जे जे काळी आम्हा स्मरसी तुझे कार्यसिद्धी पाठवू. हानिक संतोषुनी मागती वस्रे वाहनी अतिप्रीती तुरंग दिला मनोगती. सवे देत कुमार आपुला तक्षका ते नमुनी त्वरित चंद्रागद वारू वरी चढत मनोवेगे मार्ग क्रमित नागकुमार सवे असे. जयस्थानी बुडाला होता पावला तेथे शनन लागता निघाला बाहेर वारू सहिता नदी तटी उभा असे. सोमवार असे दिवशी सीमंतिनी आली स्नानासी होत्या सखिया सवेसी त्याही मिळवली नदी तिरी. मनी विचार करी मागुता रूपतीचे आठवीत तुरुंगावरुनी उतरत नदी तिरी बैसला. बोलावनी सीमंतनीसी पुसतसे अतिप्रियसी तुझा जन्म कवन वंशी पुरुष तुझा कवन सांग. का कोमाईलस बाळपणी दिससी शोकर लक्षणी सांगावे आम्हा विस्तारुनी अतिस्नेह पुसतसे. ऐकोनी सीमंतनी देखा आपण न बोले लाजे एका सखियांते मने विवेका सांगा आमुचा वृत्तांत. सखिया सांगती ती आतायासी हिचे नाम सीमंतनी परियसी चंद्रागदाची महिषी चित्रवर्माची ही कन्या. हिचा पती अतिसुंदर चंद्रागद नाम तोर जळकिरा करिता पाड बुडाला होते अवधारा. करी सोमवार व्रत उपवासेचे आचरत म्हणून आज स्नानानिमित्त आली असे नदीसी. इच्छा श्वशुराची स्थिती ऐका पुत्रशोक करिता दुःखा राज्य हरितले दायादिका कारागृही घातले असे. इतके सखिया सांगती मग बोले आपण सीमंती तुम्ही कवन पुसता आम्हा प्रती कंदर्प रूप तुम्हा असे. सीमंतनी करता शोक जवळी आला राजकुमारक हाती धरुनी बाळिका संभोगी तो प्रेम भावे. एकांती सांगे ती येसी म्हणे तुझ्या व्रताळासी देखील आम्ही दृष्टीसी सुखी आता असावे. तुझे व्रत पुण्य करिता शीघ्र येईल तुझा कांत चिंता न करावी तू आता तृतीय दिवशी दर्शन घडे. ऐसे एकांती सांगून प्रकट करू नको म्हणून दुःख आठवले ऐकून सीमंतनी बाळकेसी. ऐसे होता राजकुमारू आरूढ झाला आपण वारू निरोप मागे प्रति करू. सीमंतनी नारीसी निघाला अश्वमेनोवेगी पावला नगराती शीघ्री. सवे पुत्र वासुकी पाठवी तया नगरात तुवा जाऊनी वैरियांसी सांगती इष्टवादियांसी न ऐकता तुझे बोलासी संहारी न म्हणावे. कलिंदिये नदीत बुडाला वचन प्रख्यात तुम्ही केला स्वामी घात राज्य घेत इंद्रसेनाचे. आता सांगेन तुम्हासी चाड असेल प्राणासी शरण जावे शीघ्रेसी सिंहासनी बैसवा इंद्रसेना. तक्षकासारखा मैत्र जाळा तुमच्या करील अस्तिमाळा शीघ्र चला चरण कमळा चंद्रागद दर्शनासी. ऐसे वचन ऐकोनी दाहिद विचारती मनी आपण केली बुद्धिहीन आता शरण निघावे. ऐसे विचारून मानसी बाहेर काढती इंद्रसेनासी नाना वस्त्रे उभारणेसी बैसविती सिंहासनी. राया इंद्रसेनासी तक्षक पुत्र सांगे हर्षी तुमचा कुमार आला परियसी वासुकी बेटी गेला होता. एकत राजा संतोषी आठविले दुःख अधिकेसी मूर्छा येऊन धरणीसी पत्नी सहित पीड पडियेला. उठवी नागकुमार त्यासी दुःख विसरा करा हर्षासी येतो पुत्र बेटीसी म्हणून सांगे उल्हासे. मंत्री पुरोहित देखा समस्त निघाले नगर लोक पाहू म्हणती कौतुक स्मेला कुमारा आला म्हणून. ऐसे जाऊनी पुत्रासी भेटी झाली परियसी चंद्रागद पितेयासी नमस्कारिले साष्टांगे. मातेसी अलिंगोन दुःख करी अतिगहन विनवितसे संभोग होन आपण निमित्त कष्ट लेती. इतकी अवसरी प्रवेश झाला नगरपुरी समारंभ केला तोरी पावले निज मंदिरात. तक्षकाचे पुत्रासी वस्त्रेभूषणे अतिहर्षी देता झाला परियसी इंद्रसेना अतिप्रीती. चंद्रागद सांगे पितेयासी तक्षक उपकार विस्तारेसी प्राण वाचविले आम्हासी द्रव्य दिदले अपरिमित. निरोप दिदला नागपुत्रासी इंद्रसेन करी अतिहर्षी भृत्य पाठविले वेगेसी चित्रवर्म नगराते. राजा म्हणे तयवेळी सून माझी दैवा गळी तिचेनी धर्मे वाचला बळी पुत्र माझा अवधारा. हेर निघाले जडकरी पातले चित्रवर्मापुरी व्यवस्था सांगती कुसरी चंद्रागद शुभवार्ता. इंद्रसेन राजा देखा पुनरपी आला वराडिका चंद्रागद पुत्रनिका सकल सर्व कलत्रेसी. महोत्सव करती थोर वराड केले धुरंधर चंद्रागद प्रीतिकर सीमंतनीसी भेटला. ऐसा उत्साही विवाह केला आपुले परिसी निघाला सीमंतनीचे दैव बले
पती समागमे जातसे. सीमंतनीचे व्रत ऐसे उपवास केले सोमवारास, पूजा केली गौरी हरास, म्हणून पावली इष्टार्थ. ऐसे विचित्र असे व्रत म्हणून सांगती श्री गुरुनाथ. एक सुवासिनी म्हणत अतिप्रीती करोनिया, दंपती विनवी श्री गुरुसी. तुझे चरण सेवा आम्हासी, तेची व्रत निधारिसी. आम्हा व्रत काय असे श्री गुरु म्हणती तयांसी. आमुचे निरोप करायसी, व्रत आचरा सोमवारासी. तोची सेवा आम्हा पावे, ऐशा परिवंदोनी. श्री गुरुचा निरोप घेऊनी गेली ग्रामा परतोनी. ख्याती झाली चारी राष्ट्री. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वतोपाख्याने सिद्धनामधारक संवादे. सीमंतनी आख्यान नाम पंचत्रियोदशायः. श्री गुरुदेव दत्तात्रयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.